नमस्कार, रामकृष्ण हरी आणि शुभ सकाळ. कसे आहात सगळे? मस्त ना? तर मजेतच पाहिजे. तर माझं चालू होतं इथं मशीन काम, कारण अर्जंट ब्लाऊज असले तर वेळेत द्यावंच लागतात. आता एखाद्याचं परिस्थितीनुसार वेळेवर सुद्धा येतं, ते आपल्याला करावंच लागतं. कारण एखादा अर्जंट ब्लाऊज आपल्याला वेळेत द्यायचं म्हणजे आता काहींचं लग्नासाठी वगैरे काही घेतलेले असतात, पण त्यांना वेळेअभावी जर मिळत नसेल तर ती व्यक्ती नाराज होते. त्याच्यामुळं आपलं कस्टमर नाराज नाही झालं पाहिजे आणि आपलंही वेळेत काम झालं पाहिजे, अशा प्रकारे काही कामं करावं लागतात. आता आपण एखाद्या वेळेस जेवत जरी असलो, कस्टमरनं आवाज दिला तर ताटातला घास ताटात ठेवून आपल्याला त्यांचं काम ऐकून घ्यावं लागतं. कारण माझी तरी परिस्थिती आहे की कित्येक वेळेस मी ताट झाकून ठेवते आणि वेळेवर त्यांना देण्याचा प्रयत्न करते. कारण ते आपल्याला एवढ्या हक्कानं जर आपल्याकडं येतात तर आपलं पण काम असं असतं की आपण त्यांचं विश्वासानं पूर्ण काम वेळेत झालंच पाहिजे. कारण प्रत्येकाची अशी परिस्थिती नसते की महिन्यापासून अगोदर काही कार्यक्रम आहे तर अगोदर आपण साडी म्हणा, ब्लाऊज म्हणा घेऊन यायचं. त्याच्यामुळं त्यांना वेळेत जरी आलं तर त्यांना आपलं देणं काम आहे. मला तरी असं वाटतं, कारण आपली परिस्थिती जशी आहे तशी दुसऱ्याची जाणून घेणं हे पण आपलं काम आहे. परत कस्टमरसोबत आपलं नातं कसं असावं, किती जरी त्या व्यक्तीचा आपल्याला राग आला तरी आपल्याला त्यांना असं बोलायचं की आपल्याला काहीही राग आलेला नाही. कारण काही काही ताई खूप अशी चिडचिड करतात, इतकी शिलाई तितकी शिलाई, असं ब्लाऊज शिवा तसं ब्लाऊज शिवा. ब्लाऊज तर फॅन्सी लागतं पण शिलाई जास्त नको. आणि आता एक विचार केला तर आधी ब्लाऊज कट करा, नंतर त्याला शिलाई मारा, नंतर त्याची पूर्ण स्टिचिंग वगैरे करा, त्याच्यानंतर त्यांना हुका बटणं लावा. किती वेळ जातो, डोळ्याचा किती त्रास होतो आपल्यालाच माहीत असतं. पण त्यांचं म्हणणं असतं की नाही, हे सावलीतल्या सावलीतलं काम आहे. पण सावलीतलं काम आहे, पण किती माइंड लावावा लागतो ते आपल्यालाच माहीत असतं. तरी तर मी 2-4 ब्लाऊज म्हणजे तसे 10-15 ब्लाऊज कट केले होते. कारण 2-3 ब्लाऊज असे पैठणी साडीवरचे होते, अर्जंट द्यायचे होते आणि सेम सेम कलरचे होते. त्याच्यामुळं म्हटलं चला आपण ते एकदाच म्हणजे एका वेळेत जर बॉबिन वगैरे 4-5 बॉबिन एका वेळेत भरल्या की 2-3 ब्लाऊज सहज होतात. त्याच्यामुळे मी एकच कलरची सुरुवात केली होती. तरी ते काठपदरचे ब्लाऊज होते लग्नासाठीचे, तर ते पण अर्जंट देणं होते. आणि त्या ताईंना जाणं होतं दुसऱ्या गावी, त्यांच्या सुनाचे 2 होते, त्यांचे 2 होते, तर ते होते वेगवेगळ्या कलरचे, 2 सेम कलरचे. पण त्या दुसऱ्या ताईचं होतं ते पण मग घेतलं. म्हटलं चला एकसारखे होऊन जातील. आणि इथं माझं चालू होतं मशीन काम. ही गरमी असते पण मग काय करावं, इलाज नाही, आपल्या परिस्थितीनुसार काम करावं लागतं. आणि कस्टमरसोबतसुद्धा आपल्याला शांततेत, घरातली किती जरी चिडचिड असली तरी कस्टमरसोबत आपल्याला शांततेतच बोलावं लागतं. कारण आपला व्यवसाय हा आपल्या बोलण्यावर डिपेंड असतो. आपल्याला डोक्यावर बर्फ घेऊनच आपल्याला काम करावं लागतं. नाहीतर आपण चिडचिड करत जर बसलो ना तर समोरच्या व्यक्तीच्या याच्यावर परिणाम होतो. त्याच्यामुळं आपल्याला त्यांना शांततेत बोलूनच सगळं काम आवरावं लागतं. तर मला तरी वाटतं की आपल्या बोलण्यात सुद्धा जास्तीचं हे, कारण माझी गावात एकच मशीन आहे असं नाही आहे, भरपूर मशीन आहे. पण त्यांना बोलण्याची पद्धत, मी कितीही टेन्शनमध्ये असले किंवा चिडचिड झालेली असली तरी त्यांच्यासोबत बोलण्याची माझी एक पद्धत ही आपुलकीची भावना असते. त्याच्यामुळं मी म्हणजे माझा व्यवसाय असा आहे, आमच्या घरात किती जरी चिडचिड तणाव असला तर ते समोरच्यांना दिसू देत नाही. आणि सर्व ताईंना माहिती आहे की आपल्या इथं किती चिडचिडीचं वातावरण आहे. कारण आता प्रत्येकाला समजू शकतं, प्रत्येकाच्या घरात ही शांततेचं वातावरण नसतं. त्याच्यामुळं सर्वांना माहिती आहे की हिच्या घरातली परिस्थिती कशी आहे, चिडचिड कशी आहे. त्याच्यामुळं सर्व ताई मला समजून घेतात. त्यांच्यामुळं त्यांची पण मी खूप आभारी आहे, कारण त्या मला समजून घेतात, मला आपुलकीची भावना देतात. त्याच्यामुळं मी सुद्धा त्यांना अशी भावना देते की की आपण नातं हे ग्राहकाचं आणि टेलरचं कसं असावं, तर खरंच प्रत्येकाला समजून घेणं हे आपलं काम आहे. त्यांचं वेळेत काम देणं आपलं हे काम आहे. त्याच्यामुळं आपलं कसं, पहिलं शिलाई कामाच्या अगोदर आपला कोणताही व्यवसाय असो, डोक्यावर बर्फ ठेवल्याशिवाय काम होत नाही. तर चलो बाय.